नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हिंदू पुराण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत। एकदा भगवान शंकर शिव कैलास पर्वतावर बसले होते। माता पार्वती भगवान शंकरांना भेटायला जाते आणि म्हणू लागते, प्रभू, मी तुम्हाला भेटायला येत असताना माझी नजर पृथ्वीवर पडली आणि तिथे मी पाहिले की एकमेकांच्या मैत्रिणी असलेल्या 3 स्त्रियांपैकी 2 विधवा म्हणून दुःखी जीवन जगत आहेत आणि एक स्त्री विवाहित होती आणि ती तिच्या पतीसह आनंदी जीवन जगत होती। परमेश्वर, मला हे समजले नाही, म्हणून माझ्या मनात 3 प्रश्न घुमू लागले आहेत। आता मला वाटते की तुम्ही माझ्या 3 प्रश्नांची उत्तरे देऊन माझे समाधान करा, कृपया। अशा प्रकारे माता पार्वतीचे श्रवण केल्यावर भगवान शिव म्हणतात, पार्वती, मला तुझे 3 प्रश्न सांग। तुझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन मी तुला पूर्ण समाधानी करण्याचा प्रयत्न करेन। माता पार्वती म्हणते, प्रभू, हा माझा पहिला प्रश्न आहे, कोणती स्त्री अकाली विधवा होते? माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीही आनंद मिळत नाही? आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नीला तिच्या आयुष्यात कधीच आनंद मिळत नाही आणि नवऱ्याने मागितल्यावरही ती देत नाही? अशा प्रकारे माता पार्वतीचा प्रश्न ऐकून भगवान शिव म्हणू लागले, पार्वती, तू ज्या स्त्रियांबद्दल बोलत आहेस त्यापैकी 2 स्त्रिया विधवा म्हणून आपले दुःखी जीवन जगत आहेत आणि तिथे एक स्त्री विवाहित आहे आणि ती तिच्या पतीसोबत आनंदी जीवन जगत आहे। असे का होते हे जाणून घ्यायचे असेल तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो। ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका। वगैरे अपूर्ण कथा ऐकणाऱ्यांना अर्धे अपूर्ण ज्ञान मिळते, ज्यांच्या आयुष्यात कधीच उपयोग होत नाही, कारण तुमच्या 3ही प्रश्नांची उत्तरे या छोट्या कथेत आहेत। ही कथा जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलीत तर तुम्हाला तुमच्या 3ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील आणि तुम्हाला समाधान मिळेल। माता पार्वती म्हणते, प्रभू, मी तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही कथा सुरू करा। मी मनापासून कथा ऐकेन आणि तुम्ही कथा सांगेपर्यंत माझे मन दुसरीकडे जाणार नाही। भगवान शिव म्हणतात, पार्वती, सर्वप्रथम मी तुला एका स्त्रीची कथा सांगतो जी विवाहित स्त्री म्हणून आनंदी जीवन जगत आहे। बघ, तुम्ही ज्या विवाहित स्त्रीबद्दल बोलत आहात ती एका राजाच्या नोकराची पत्नी आहे आणि ज्या सेवकाची ती पत्नी आहे ती आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास ठेवतो। आता बघा, एके दिवशी राजाच्या सेवकाने आपल्या पत्नीची इतकी स्तुती केली की हळूहळू बातमी राज दरबारात पसरली। तेव्हा राजाने आपल्या सेवकाला बोलून त्या नोकराला सांगितले की तू सर्वांसमोर तुझ्या पत्नीची इतकी स्तुती करतो की तुझी पत्नी तिच्या पतीशी एकनिष्ठ आहे। तुमची पत्नी खरोखरच तिच्या पतीवर एकनिष्ठ आहे का? भगवान शिव जे सांगतात त्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे का? पार्वती, राजाचे म्हणणे ऐकून सेवक म्हणू लागला, महाराज, माझी पत्नी आपल्या पतीवर पूर्णपणे एकनिष्ठ आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे। आता त्याच वेळी राजाचा सरचिटणीस म्हणू लागला की जर मी तुझ्या बायकोचे पतिव्रतेचे व्रत मोडले तर तुला काय शिक्षा? तेव्हा तो सेवक म्हणाला, महाराज, जर तुम्ही माझ्या पती पत्नीचे व्रत मोडले तर मला फाशी द्या। आता राजाचा सेवकही मंत्र्याला म्हणतो, महाराज, जर तो माझ्या पत्नीचा व्रत मोडू शकला नाही तर त्याला कोणती शिक्षा द्यावी? मग राजा म्हणाला, मंत्र्यालाही फाशीची शिक्षा दिली जाईल। भगवान शिव पार्वतींना म्हणतात, अशा प्रकारे मंत्र्याने ती मान्य केले आणि सेवकाला विचारले की मी कोणती वस्तू आणू म्हणजे तुला विश्वास वाटेल की मी तुझ्या पत्नीचा धर्म मोडण्यात यशस्वी झालो आहे? तेव्हा सेवक म्हणाला, मंत्रीजी, तू माझ्या घरातून निघून आलास तर माझ्या लग्नाच्या वेळी मला एक पटका आणि खंजीर मिळाला होता जो वराला दिला जातो। माझ्या पत्नीने ते अतिशय काळजीपूर्वक ठेवले आहे, जे लग्नाचे लक्षण मानले जाते। जर तुम्ही पट्टा आणि खंजीर आणून मला दाखवलं तर मी मान्य करीन की माझ्या पत्नीच्या धर्माने संपूर्ण नाश झाला आहे। आता भगवान शिव म्हणतात की पार्वतीने अट मान्य केल्यानंतर मंत्री नगरात जातात आणि एका बाईला भेटतात
जी एकमेकांशी जुळवत होती आणि ती काम करण्यात सक्षम होती, जे दुसरे कोणी करू शकत नाही. मग अशा प्रकारे त्या मंत्र्याने आपल्या स्वार्थासाठी त्या दूतीला बोलावले आणि दूतीला म्हणाले, बघ, या नावाची एक व्यक्ती आहे, त्याने त्याच्याशी एक पैज लावली होती. आणि मग त्याने मेसेंजरला त्या अवस्थेबद्दल सर्व काही सांगितले आणि मग त्या मेसेंजरला सांगितले की मला शक्य असेल त्या बाईशी संपर्क साधावा, तुला पाहिजे तेवढे धन मी तुला देईन, असं मंत्री म्हणतो. मंत्र्याचे असे म्हणणं ऐकून दूती त्याला म्हणू लागली, त्या स्त्रीबद्दल बोलू नकोस. ती स्त्री आपल्या पतीवर पूर्णपणे एकनिष्ठ आहे. ती तुझ्याकडे ढुंकूनही पाहणार नाही, ती तुमचा चेहरा देखील पाहणार नाही आणि तिच्या कुटुंबातील सदस्यही भीती वाटते की तुमची त्वचा सोलून काढतील. तर मंत्री म्हणाले, ठीक आहे, जर तुम्ही ते करू शकत नसाल तर त्यांच्यासाठी एक काम करा, तिच्या घरी जा आणि तलवार आणि खंजीर चोरा आणि जर त्याच्या पत्नीच्या गुप्तांगाच्या जवळ काही चिन्ह असेल तर ते चिन्ह पाहून मला सांगा, तर मी तुम्हाला अपेक्षित बक्षीस देईन. शिव म्हणतो, पार्वती, दूतीला हे समजले आणि ती म्हणाली, ठीक आहे, मी तुझे काम नक्की करीन. तो सेवक शहरात राहत होता. दूती नोकराच्या घरी जाते आणि बायकोला म्हणते, मुली, मी तुझ्या नवऱ्याची मावशी आहे, खूप वर्षांनी आले आहे. ती बाई म्हणाली, ए काकू, मी तुला याआधी कधीच पाहिले नाही, त्यामुळे तुला ओळखता आले नाही. आणि अशा रीतीने त्या सेवकाच्या भक्त पत्नीने त्या कर्तव्याला खूप मान दिला, पण ती तिला फसवण्यासाठी आली आहे हे तिला थोडेच माहीत होते. आता भगवान शिव पार्वती म्हणतात, अशा प्रकारे ती 2 दिवस त्या स्त्रीकडे राहिली. ती बाई आंघोळ करायला लागली तेव्हा दूती उठली आणि त्या भक्त स्त्रीच्या कमरेला घासायला लागली. त्या भक्त स्त्रीने खूप नकार दिला, तरीही दूती राजी झाली नाही आणि म्हणाली, मला पण माझ्या मुलगीसारखेच तू आवडते, नकार नको देऊस. खूप दिवसांनी भेटले आहे, मी तुला पहिल्यांदाच भेटले आहे. आता असे म्हणत दूतीने चेहऱ्यावर हात फिरवायला सुरुवात केली आणि मग डोळे धुण्याच्या बहाण्याने त्या भक्त महिलेच्या डोळ्यात पाणी पडले आणि तिचे डोळे मिटले. अशा प्रकारे महिलेच्या मांडीवर तिच्या गुप्तांगाजवळ एक तीळ होता, जो दूतीने पाहिल्यानंतर ते तिचे काम झाले. दुसरीकडे आंघोळ करून ती भक्त महिला स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तेव्हा दूतीने संधी साधून नोकराच्या घरातून तोफ आणि खंजीर चोरला आणि तेथे गुपचूप पळ काढला आणि दूतीने तोफ आणि खंजीर मंत्र्याला परत दिली आणि त्या भक्त स्त्रीच्या मांडीवर तीळ असलेल्या तिळाच्या खुणाही सांगितल्या. भगवान शिव पार्वतींना म्हणतात, तेव्हा तो मंत्री पटा आणि खंजीर घेऊन थेट राजाच्या दरबारात गेला आणि राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मी 2 दिवस काढले नोकराच्या बायकोसोबत आणि हा पट्टा आणि मी तिच्या हातातून खंजीर आणला आहे. मग राजाने दरबार भरवला व नोकराला बोलून मुख्यमंत्र्यांना दरबार सेवकात तलवार व खंजीर दाखवण्यास सांगितले. त्यानंतर राजाची परवानगी मिळाल्यावर सेवकाने तलवार व खंजीर दाखवला आणि जेव्हा त्याने त्याच्या बायकोच्या मांडीवर असलेल्या तीळ बद्दल सांगितले तेव्हा त्या नोकराने मान्य केले की खरे तर आज माझ्या बायकोने लग्नाचा नवस पूर्णपणे मोडला आहे. भगवान शिव पार्वतींना म्हणतात, मग राजाने 15 दिवसांनी फाशीचा दिवस ठेवला. असे सांगितले की 15 दिवसांनी सेवकाला फाशी दिली जाईल आणि अशा प्रकारे जेव्हा सेवकाला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली तेव्हा तो सेवक म्हणाला, मला माझ्या पत्नीला शेवटचे भेटायचे आहे. भगवान शिव पार्वतींना म्हणतात, अशा प्रकारे राजाने सेवकाला आज्ञा केली की ठीक आहे, तू तुझ्या पत्नीला भेटू शकतोस. मग तो सेवक आपल्या घरी गेला आणि पत्नीला सांगितले की तू माझी खूप मोठी फसवणूक केली आहेस. तुझ्या भरोश्यावर मी मंत्र्यासोबत अशी अट घातली होती की राजाच्या दरबारात मी राजासमोर बोललो होतो की जर कोणी माझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म उद्ध्वस्त केला तर मला फाशी द्या. आता 15 दिवसांनी मला फाशी दिली जाईल. तू माझा विश्वासघात करून बरोबर नाही केलंस. भगवान शिव पार्वतींना म्हणतात, त्या भक्त स्त्रीने आपल्या सेवक पतीला सर्व काही सांगितले, परंतु त्याने विश्वास ठेवला नाही आणि पुन्हा राजाच्या दरबारात पोहोचला आणि नंतर त्याला कैद करण्यात आले
आता दुसरीकडे सेवकाच्या भक्त पत्नीला देवाचे स्मरण झाले आणि ती राजाच्या दरबारात गेली आणि तिला नृत्य दाखवण्यासाठी राजाची परवानगी मागितली. भगवान शिव म्हणतात, पार्वती, दुसरीकडे सेवकाची एकनिष्ठ पत्नी देवाचे स्मरण करून आपला वेश बदलून राजाच्या दरबारात गेली आणि नृत्य करण्यास राजाची परवानगी मागू लागली. कारण ती स्त्री अतिशय सुंदर होती आणि राजा तिच्यावर प्रेम करत होता. म्हणून राजाने आज्ञा केली की सर्व मंत्री संत्री इत्यादींनी उपस्थित राहावे आणि या सुंदर स्त्रीला नृत्य करण्यासाठी पूर्ण व्यवस्था करावी. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तेव्हा सर्व मंत्री, मुख्यमंत्री, राजा इत्यादी दरबारात उपस्थित होते. नंतर जेव्हा सेवकाची पत्नी नाचू लागली तेव्हा राजाला त्या स्त्रीचे नृत्य अतिशय सुंदर वाटले. तेव्हा राजा म्हणाला, तुला माझ्याकडून काय मागायचे आहे ते माग. तू जे काही मागशील ते मी तुला देईन. तेव्हा सेवकाची भक्त पत्नी म्हणाली, महाराज, तुमच्या दरबारात एक चोर आहे ज्याने माझे पैसे घेतले होते पण ते आजपर्यंत परत केले नाहीत. त्याला फाशीची शिक्षा द्या. आता राजा म्हणाला, ठीक आहे, माझ्या दरबारात तुझा चोर कोण आहे, त्याचे नाव काय आहे ते सांग. मी त्याला नक्कीच फाशीची शिक्षा देईन. भगवान शिव पार्वतींना म्हणतात, तेव्हा सेवकाची विश्वासू पत्नी म्हणाली, महाराज, तुमचा मंत्री माझा चोर आहे, त्याला मृत्यूदंड द्या. आता दुसरीकडे ही सुंदर बाई मला चोर म्हणत आहे हे मंत्र्याच्या कानावर येताच मंत्री म्हणाले, महाराज, त्यांच्या नावाने शपथ घेतो की मी तिच्याकडून कधीच काही चोरले नाही. मी आजपर्यंत तिला पाहिलेही नाही. मग मी तिची चोरी कशी करू शकतो? तिचा चेहरा मी आजपर्यंत पाहिला नाही. मी आजपर्यंत या सुंदर स्त्रीचे तोंड पाहिलेले नाही. असे मंत्री म्हणताच ती सुंदर स्त्री म्हणू लागली, महाराज, जर हा मंत्री मला ओळखत नसेल तर मग तुम्ही त्याला विचारा, तू हा पट्टा आणि खंजीर कुठून आणलास? मी तुझ्या जागेवर काम करणाऱ्या नोकराची बायको आहे आणि तू माझ्या निर्दोष नवऱ्याला फासावर लटकवणार आहेस. आता मी तुला संपूर्ण गोष्ट सांगते. तुमच्या या मंत्र्याने आपल्या एका दासीला माझ्या मांडीवरचा तीळ शोधून काढण्यासाठी माझ्याकडे पाठवले होते आणि त्यानेच हा पट्टा आणि खंजीर चोरून तुमच्याकडे आणला आहे. आणि जेव्हा तुमच्या मंत्र्याने पाठवलेली दूती माझ्या घरी आली तेव्हा तिने मला सांगितले की माझ्या नवऱ्याची मावशी आहे. ती पहिल्यांदाच आली होती, त्यामुळे मी तिला आणि ओळखल्या आले नाही. अशा प्रकारे मी त्या बाईला खूप मोठा आदर दिला आणि त्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. भगवान शिव पार्वतींना म्हणतात, त्या सेवकाच्या भक्त पत्नीचे म्हणणे ऐकून राजाने दूतीला बोलवले आणि मग दूतीने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. तेव्हा राजाने त्या नोकराला सोडले आणि मंत्र्याला फाशी दिली. भगवान शिव पार्वतींना म्हणतात, अशा प्रकारे त्या सेवकाची भक्त पत्नी शेवटी राजाला म्हणाली, महाराज, मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. मी एक चारित्र्यवान स्त्री आहे. मी माझ्या पतीचे नावही उच्चारत नाही. आता भगवान शिव म्हणतात, पार्वती, माझी कथा पूर्ण झाली आहे. आता मी तुझ्या 3 प्रश्नांची उत्तरे देतो. तुझा पहिला प्रश्न होता की कोणती स्त्री अकाली विधवा होते. त्यामुळे ज्या स्त्रिया आपल्या पतीचे नाव घेतात त्या अकाली विधवा होतात. कारण पतीचे नाव घेतल्याने पतीचे आयुर्मान कमी होते आणि म्हणूनच आज ती दुःखी जीवन जगत आहेत. म्हणूनच स्त्रीने आपल्या पतीचे नाव कधीही उच्चारू नये. आता तुमचा दुसरा प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीही सुख मिळत नाही. तर त्या स्त्रिया ज्या पतीच्या परवानगीशिवाय कोणत्याही तीर्थक्षेत्री किंवा उत्सवाला जातात, अशा महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीही आनंद मिळत नाही आणि त्यांना त्यांच्या पतीचे प्रेमही मिळत नाही. आता भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझा तिसरा प्रश्न असा होता की अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नी पतीला मागूनही देत नाही. तर समजून घ्या की ती गोष्ट शिवी आहे. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला शिवी देऊ शकत नाही. शिव्या देणारी स्त्री कधीच चारित्र्यवान नसते आणि अशी स्त्री आयुष्यभर रडते. तिच्या आयुष्यात आनंदाचा क्षण कधीच येत नाही आणि अशी स्त्री वेळेपूर्वीच विधवा होते. अशा रीतीने भगवान शंकराच्या मुखातून ऐकून माता पार्वती 3 प्रश्नांवर समाधानी होते आणि म्हणतात, स्वामी, खरे तर उत्तम चारित्र्य असलेली स्त्री कधीही दुःखी जीवन जगत नाही. कारण अशा घरात देवी लक्ष्मी सदैव वास करते
आणि ते घर नेहमी धनधान्याने भरलेले असते. अशा स्त्रिया घराला नेहमी स्वर्गात बदलतात। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते। धन्यवाद।